श्री शिवलीलामृत 11वा अध्याय. या ग्रंथाचा विस्तार खूप मोठा आहे. हा ग्रंथ पूर्ण वाचन केला गेला नाही तरी त्यातील 11व्या अध्यायाचं अनुष्ठान केल्यास व्यक्तीस पुण्य मिळतं, रुद्र केल्याचं पुण्य मिळतं आणि व्यक्तीला परमानंदाची प्राप्ती होते. श्री शिवलीलामृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदाशिवा लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनकांदिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडस दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणवनी. त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशींचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित. प्रजा दायाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिकांसंगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी. आवळे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यास का नावळे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवांचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत.
राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृतमित्र, घरासी आला पराशर. सर्वे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, तिरकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे गेले. जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करुनिया. जन्मे जय सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. विरंची सदटाऊनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धाविती, साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणुमात्र. गजवाजियानी समग्र, आरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमर आणोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टींसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त, ऐके तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहोनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे, जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्नपर्यंक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश, शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गजी घरी बहुवस. दास दासी अपार, घरी माता सहभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन, सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छुन, भृप सभाग्य येती घरा. वेश्या असून पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे. परमशिवभक्त विख्यात,
दानशीळ उदार बहुत, सोमवार प्रदोषव्रत, शिवरात्र करी नेमेसी, अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी, याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित, कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे, एक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन, नाचू शिकविले कौतुके, आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुकुट मर्कट त्यासमोर, तेथेची बांधी प्रीतीने, करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे धण, सवेंची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे, महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते, एवं तिच्या संगती करून, त्यासही घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागोन, सदाशिव पातला, सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला, त्यांचे स्वरूप देखोनी ते अबला, तन्मय झाली ते धवा, पूजा करोनी स्वहस्तकी, त्यास बैसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे, सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण, येरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी, पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मिण, 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी, तयासी ते मानले, सवेंची त्यांनी दिव्यलिंग काढिले, सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णिले नवजाय, लिंग देखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणोनी वंदी लिंगाते, म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी, सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन, हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्निप्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे, येरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन, मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी, तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी, त्याच्या आज्ञे करून, नृत्यशाळेस लागला अग्नी, जन धावो लागले चहूकडून, एकची हाक जाहली, 30 सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, येरी उठली घाबरी, तव वातात्मज चेतला, तशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून, कुकुट मर्कट दिधले सोडून, गेले पळून वनाप्रती, नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर, यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा, माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकोन, वक्षस्थळ घेत बळवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध जाहले, सौदागर बोले वचन, नेमाची आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी, मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाती ज्वाला, सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या, अति लाघवी उमारंग, जो भक्त जन भवभंग,
उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणोनी. ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसे प्रगटला कपाळमौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी नीळकंठ खडवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडांचे हार. सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती. वरचे वर कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेसी झेलून धरित हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा वैमानी बैसत. दिव्य रूप पाओनी त्वरित नगरा समवेत चालिली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी. श्रुधा तृषाविरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैंची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक. जेथींचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे. जेथे सुरुतरूंची वने अपार सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धवलागारे भक्ताकारणे निर्मिली. जेथे वोसवणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयांस. शिवप्रद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली. हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निःशेष कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन. त्याच पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्ष्मी. डोळस शिवभजनी लावतील बहुतांस. उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुध करिता नवस एवढाच पुत्र आम्हास. परम प्रियकर राजस प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्रांचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलोन देख. परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश्य बोलावे वचन. ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाण पा. आज पासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी
दुःखाग्नीत गेले आहाळोनी, अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार, वक्षस्थळी पिटी नृपवर, मग रायासी पराशर. सावध करोनी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठा न सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार. जै पंचभूते नव्हती समग्र, शशिमित्र नव्हते ते. नवता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्य, तेथोनी जाहले महतत्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीतवसन, रजांशे सृष्टीकर्ता द्रुहिण, तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्वस्थित्यंत करविता. विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, चारी वेद उपदेशिले. चहू वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परमपावन. त्याहून विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहून आणिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पढती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कपलोद्धव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग सांप्रदाये ऋषीपासोन, भूतळी आला अध्याय जाण. थोर जपतप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो का अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शन तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन, त्यांचे घेऊ इच्छिती. जपतप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणोनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडोनी यमकिंकर, रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोनी, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुर्तकवादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेणे ते जाऊनी यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान, हरी विशेष हरगौण. ऐसे म्हणती जे त्या लागून, आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यासी, कुंभीपाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दूरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुन, अभिषिंचिन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, शोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढचरण, सृद होनी बोलत. सकल ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भयशोक, गुरु रक्षी त्यापासोनी. तरी त्वाम आचार्य तत्व करावे पूर्ण. तुदसवे जे आहेत ब्राह्मण, आणिक सांगसी ते बोलाऊन. आताची आणि तो आरंभी, मग सहस्र विप्र बोलाऊन. ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण, न्यास ध्यान युक्त पढून. गुरुपासोनी जे आले, परदारा आणि परधन.
ज्यास वमनाहुनी नीचपूर्ण, विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्टपती प्रतिग्रह न घेती, जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ, किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणोनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन, सहस्रघट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले, स्वधुनीचे सलिल भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून, रुद्र घोषे गजीर्णले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस, 7वे दिवशी माध्यान्नी आला चंडांश, मृत्युसमय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निश्चेष्टित, चलनवलन राहिले समस्त, परम घाबरला नृपनाथ, गुरुदेत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन, सावध केला राजनंदन, त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खदिरांगा सारिखे, तो मज घेऊन जात असता, चौघे पुरुष धाओनी आले तत्वता, पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे, ते तेजे जैसे गभस्ती, दिंगततम संहारिती, भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन, मज सोडविले तोडोनी बंधन, त्या काळ पुरुषासी धरून, करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले, अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे, शिवनाम गर्जत तये वेळे, देव सुमने वर्षिती, अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्यात थोर, मुखद्वयाची महासुस्वर, मृदुंग वाद्ये गर्जती, अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार, शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती, चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोदरी, असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे, षड्रस अन्ये शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमौलिक वस्तू अद्भुत, आणोनी अर्पी ब्राह्मणासी, दक्षिणे लागे भांडारे, मुक्त केली राजेंद्रे, म्हणे आवडे तितुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका, सर्व याचक गेले तृप्त, पुरेपुरे हेची ऐकली मात, धनभार झाला बहुत, म्हणोनी सांडिती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझिया सुता, ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधिवनी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी, की श्वेतोत्पले मृळानी, रमणलिंगे अर्चिजे, की निर्दैवास सापडे चिंतामणी, सुधितापुडी श्रीराब्ध ये धावनी, तैसा कमलोद्धव नंदन ते क्षणी, नारदमुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन, औत्तानपादी कयाधुहृदयरत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंद्य जे का सर्वांते, जो चतुष्टकळा प्रवीण निर्मळ, ज्यासी चतुर्विद्या करतलामळ, ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की, हे कमल भवांड मोडोनी, पुनः सृष्टी करणार मागुतेनी, अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडिल शक्रादिका, तो नारद देखोनी तेच क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी, दक्षिणाग्नी गाहरपत आह्वनी,
उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्यसुमनी षोडोपचारे पूजिला नारदमुनी राव उभा ठाके करजोडोनी म्हणे स्वामी अतींद्रिया द्रष्टातृ त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिलै दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे सुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला तव देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षीय मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत पुण्ये निरसूनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकून कृतांत करजोडूनी स्तवन करीत हे अपर्णार्धव हिम नग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारद सांगता ते क्षणी राये पायांवर घातली लोळणी आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पळता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरिती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन तो शविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळन बांधे अंती वंदोन नेती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता पढता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुनी राहिले शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्रां समाधान की हा कल्प द्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधे ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवनी वांझ झाली माता त्यांची संगती न धरावी तत्वता त्याचे संभाषण करिता महापातक जाणिजे ते आपल्या गृहासन आणावे आपण त्यांच्या सदनासन जावे न त्यजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह
तो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्यांचे पंगतीस, त्याचे मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन अखंड, एकादशाध्याय गोड हा. श्रीस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.